चिल्ड्रन वेलफेअर सेंटर शाळेचा 42वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला। कार्यक्रमाला शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम, स्थानिक आमदार हरुण खान, शिक्षक आमदार ज.म. अभ्यंकर यांच्यासह नगरसेवक रोहन राठोड, शैलेश फणसे, अंकित प्रभू, सायली कुलकर्णी, मेहर मोहसिन हैदर आणि सबा हरुण खान, दिव्या अवनीश सिंह यांनी उपस्थिती लावली। यावेळी चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कलाकार रितेश देशमुख, मीनाक्षी शेषाद्री, निमरत कौर आणि राकेश बेदी यांनी कार्यक्रमाला हजेरी लावत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मनं जिंकली। शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, नाटक आणि गीतांमुळे संपूर्ण सभागृह उत्साहाने भरून गेला होता। या शाळेतल्या मुलांना शिस्त लावली, त्यांना शिक्षण दिलं, पण समाजसेवेचं व्रत त्यांनी आजूबाजूला विसाळी कोळीवाडा असावा, यारीरोड असावं, संपूर्ण अंधेरीमध्ये त्यांची एक छबी आहे। ते कोणत्याही कामाला, चांगल्या कामाला ते मदत करतात आणि म्हणून आजच्या ॲन्युअल डेच्या दिवशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा मागणी करतो आपल्या माध्यमातून की त्यांना पद्मश्री मिळण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावे। आणि तुम्ही पाहताय की आज 42वा ॲन्युअल डे या ठिकाणी साजरा केला जातोय, काय सांगा? CWCचा एक माजी विद्यार्थी मी लॉचा राहिलो आहे आणि दरवर्षी अशाच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हा ॲन्युअल डे साजरा केला जातो। मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या व्यतिरिक्त त्यांच्या आतमध्ये असलेल्या ज्या कला आहेत त्यांना देखील आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि मला वाटतं CWCच्या मार्फत दरवर्षी ते दिलं जात आहे। आपण बघाल की स्पोर्ट्स डे सारखे कार्यक्रम, आज ॲन्युअल डे सारखा कार्यक्रम, आज विद्यार्थ्यांना जे डान्सच्या कला आहेत ते सादर करायला मिळते, ते पण एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळते। जसं कोणतं अवॉर्ड फंक्शन आपण पाहिला तर तशा प्रमाणाची पूर्ण तयारी आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देखील एक वेगळा उत्स्फूर्त प्रतिसाद विद्यार्थ्यांकडनं आला आणि विद्यार्थ्यांमध्ये देखील एक वेगळी भावना वाढते की माझी कला मी पुढे घेऊन जाऊ शकतो आणि म्हणून हे करणं देखील गरजेचं असतं आणि CWC ते करते, त्याचा मला आनंद आहे। विद्यार्थी आणि आज याच कॉलेजच्या ॲन्युअल डेला आपण अतिथी म्हणून आलात, काय वेगळं झालं? अतिथी म्हणून मी अनेक कार्यक्रमांना यापूर्वी देखील आलो आहे, पण या कार्यक्रमाला आवर्जून यावंसं वाटतं कारण विद्यार्थ्यांच्या जे नृत्य सादर करतात ते देखील एक वेगळ्या पद्धतीचे असतात, बघण्यासारखे असतात। वेगवेगळा मेसेज या नृत्याच्या मार्फत लोकांना दिला जातो आणि लोकांना एक वेगळं अपील या माध्यमातून केलं जातं आणि म्हणून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा हा कार्यक्रम असतो आणि म्हणून युवा म्हणून या ठिकाणी यायला आवडतं। तुम्ही पाहायला गेलं तर मुंबईकरांनी खूप तरुणांना यावेळेस संधी दिलेली आहे, यामध्ये तुम्ही आहात। काय अपेक्षा होती? काही म्हणजे तरुणांना खूप अपेक्षा आहे की या मुंबईमधले मैदानी वाचले पाहिजेत, शाळा सुशिक्षित झालेले पाहिजेत, तर एक नगरसेवक म्हणून काय? तरुण असल्यामुळे मतदार बांधवांनी, भगिनींनी आम्हाला या ठिकाणी संधी दिली आणि मला विश्वास आहे की त्यांनी जी संधी दिली आहे त्याच्यासाठी त्यांना जे अपेक्षित आमच्याकडनं काम आहे ते आमच्याकडनं होईल। एक युवा असल्यामुळे असं असतं की आमच्याशी छोटं असलेलं 10 जनरेशन म्हणजे 10 वर्ष मागे यांचे विचार आणि आमच्या पुढे 10 वर्ष 20 वर्ष असलेल्या जे आमचे मतदारांचे विचार एक युवा चांगला समजू शकतो आणि म्हणून त्या पद्धतीनं मतदारांनी आम्हाला संधी दिली आणि म्हणून प्रत्येकाला रुचेल, प्रत्येक वयोगटाला रुचेल असं काम हे माझ्याकडून होईल आणि माझ्यासारख्या निश्चित अनेक तरुण नगरसेवकांकडून होईल याचा मला विश्वास आहे। मैं सच बोलूं, मुझे नहीं मालूम था कि ये समारोह इतना इम्पोर्टेंट और इतना बड़ा है। यहाँ आके खुशी हुई कि ये एनुअल डे इतने अच्छे पैमाने पे सेलिब्रेट होता है और श्री अजय कौल इतने अरसे से ये काम कर रहे हैं, दिलो जान सब उसमें करके मेरे लिए हाईलाइट करना, बच्चों के साथ डांस करना स्टेज पे, they're so talented। डांस के साथ साथ एक लास्ट में हाथ देख कर एक मायके बड़े पर्दे पे बड़े पर्दे पे कब दोबारा आपको हम व्यक्तिगत बात करें। मैं आज मैनिफेस्ट कर रही हूँ इसी साल 2026। कुछ सरप्राइज है मैम, कुछ पाइपलाइन में जो आप बताना चाहेंगे आपके दर्शकों को? जी हाँ, अगर मैं आपको बता दूं तो वो सरप्राइज नहीं रहेगा। स्कूल में आए हो, कोई यादें अपने स्कूल की यादें शेयर करेंगे आप? स्कूल की यादें जी, मैं स्कूल में हमेशा डांस कंपटीशन में हिस्सा लेती थी और हमेशा फर्स्ट प्राइज लेती थी। तो एक साल ऐसा हुआ कि इंटर स्कूल कंपटीशन में ऑर्गेनाइजर
उसने मेरे स्कूल प्रिंसिपल से रिक्वेस्ट किया कि प्लीज इसे मत दाखिल कीजिए क्योंकि किसी और को प्राइज नहीं मिलता है। पर मैं डांस की दीवानी हूँ, बचपन से रह चुकी हूँ और उसी की वजह से फिल्मों में मुझे अवसर भी मिला। शहंशाह के बारे में ये मेरी पहली फिल्म थी श्री अमिताभ बच्चन जी के साथ और इसका एक किस्सा ऐसा है कि मैं जब स्कूल में थी दिल्ली में तो अमित जी और रेखा जी सिलसिला फिल्म की शूटिंग कर रहे थे दिल्ली के सड़कों पर मोटर बाइक पर। उसके बाद 5 साल बाद जब मैं अमित जी से मिली शहंशाह की शूटिंग में तो मोटर बाइक पे वो बैठे थे लेकिन पीछे रेखा जी नहीं मैं बैठी थी। सपनों में भी नहीं सोचा था कि ऐसा हो सकता है। जैकी दादा के साथ में जो हीरो है उनकी जो मेमोरी है उनकी हीरो की बात करें सुपर डुपर रही आज तक ऐसी फिल्में नहीं बनी। जैकी श्रॉफ और मीनाक्षी शेषाद्री की जोड़ी जो हीरो में है उसका पूरा श्रेय मैं निर्माता निर्देशक सुभाष घई को दूंगी। हम लोग नए थे, उन्होंने हमें इतने अच्छे रूप में पेश किया कि इतने अच्छी तरह से हमारी कला को तराशा कि हीरो आज भी एक कल्ट फिगर मानी जाती है, कल्ट मूवी मानी जाती है। बच्चों के लिए क्या मैसेज देना चाहेंगे? मैं बच्चों के लिए क्या मैसेज देना चाहूंगा? बच्चों क्या किससे किया बच्चों को स्कूल के बच्चों से यही कहूंगी कि पढ़ाई बहुत जरूरी है, आवश्यक है, उसमें दिल लगा के काम करें। आगे तो जाके क्या बनते हैं लाइफ में वो दूसरी बात है। में बड़े पैमाने पर मनाया जा रहा है। CWC हाई स्कूल के एनुअल डे फंक्शन पर जिस तरह के परफॉर्मेंसेस हो रहे हैं मुझे लगता है ये बहुत ही ज़्यादा प्रोफेशनल है और बच्चों ने जो मेहनत की है, जो यहाँ पर परफॉर्म करके लोग अपना हुनर दिखा रहे हैं, आई थिंक उसे सराहने के लिए पेरेंट्स भी आज आए हैं, स्टूडेंट्स भी हैं यहाँ पर। तो मुझे भी अपने बचपन के दिन याद आ गए जहाँ पर हम एनुअल डे फंक्शन मनाया करते थे, लेकिन इतने बड़े पैमाने पर कभी नहीं। सर तुम्ही अशा शाळेत आला जे कोविड काळामध्ये या शाळेने 2 कोटीपेक्षा विद्यार्थ्यांची फीस माफ केली होती, अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व अजय गौर सरांचं समोर येतं, काय सांगता? आय थिंक मला वाटतं की त्यांचं जे काम आहे चॅरिटी करण्याची जी भावना आहे त्यामुळेच त्यांना नेहमीच जे कार्यक्रम होतात ते पुढे